तर पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह देखील सुरू आहे। 15 टीएमसी मायनसमध्ये असलेलं उजनी धरण आज पहाटे 1:30च्या सुमारास प्लसमध्ये आलेलं आहे। सध्या उजनी धरणात 64 टीएमसी पेक्षा अधिकचा पाणी साठा आहे, त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी खरं तर आनंदाची बातमी आहे। पण बघतोय धरण 100% भरण्यासाठी अजूनही काही इकडे मुसळधार प्रमाणात पाऊस अपेक्षित आहे। उजनी धरणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। बघूया। पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर गेल्या 2 दिवसापासून पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे आणि त्यामुळे ओढे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। पुण्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे आणि हे सर्व पाणी भीमा नदी पात्रात येऊन मिसळत आहे आणि त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढते। गेल्या 2 दिवसात जर आपण बघितलं तर उजनी धरणात जवळपास 16 टीएमसी इतका पाणीसाठा जो आहे तो वाढलेला आहे। मायनसमध्ये असणारं हे उजनी धरण आज पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास प्लसमध्ये आलेलं आहे। निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मी सध्या उजनी धरणावरती आहे आणि या ठिकाणची दृश्य आणि हा पाणीसाठा मी तुम्हाला दाखवतोय। खरं तर उजनी धरण हे पुणे, सोलापूरसह धाराशिव, अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायिनी समजले जातं, कारण याच उजनी धरणाच्या पाण्यावरती या मोठ्या शहरांच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या शेकडो लहान मोठ्या योजना अवलंबून आहेत। शिवाय पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचं नियोजन देखील याच उजनी धरणाच्या पाण्यावरती करावं लागतं आणि त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने कधी भरेल याचे वेध उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच अगदी जून महिन्यापासून लागलेले असतात। यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यानं पाऊसमान कमी होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती आणि त्यामुळे जून महिन्यात पूर्णपणे पावसानं ओढ दिली। मात्र जुलै महिन्यात पावसानं राज्यात सर्वत्र जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। त्यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत आणि मायनसमध्ये असणारं हे उजनी धरण देखील आता प्लसमध्ये आलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी ते आनंदाची बाब आहे। मागील वर्षीचा विचार जर करता तर आजच्या दिवशी उजनी धरणामध्ये 116 टीएमसी इतका पाणीसाठा होता आणि आज जर आपण बघितलं तर उजनी धरणामध्ये 64 टीएमसी इतका पाणीसाठा झालेला आहे। उजनी धरणाची साठवण क्षमता जर बघितली तर ती 123 टीएमसीची आहे। ज्यावेळी 100% उजनी धरण भरतं त्यावेळी 117 टीएमसी पाणीसाठा मावतो। म्हणजेच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखीनही आपल्याला 50 टीएमसी पाण्याची आवश्यकता असणार आहे। आता हा पावसाचा जोर जर असाच कायम पुढे राहिला तर अगदी काही दिवसातच उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरेल यात शंका नाही। देवा राखुंडे, NDTV मराठी, उजनी, इंदापूर।